त्यांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी मोठ्या आदराने व्यासपीठावर निमंत्रित करतोय। सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी वाघोळे साहेबांना विनंती करतोय, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतोय, ब्रह्माशेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण देखील सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर यावं। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आणि या कार्यक्रमाला सन्माननीय संजयजी वाघोळे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रवादी आरपीआय घटक पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत। फक्त दिवा विभागाची बैठक आपण आयोजित केली आहे। मोठ्या संख्येने सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। या कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती 20 तारखेला लागलेली आहे आणि आपण सगळे लोक मला वाटतं प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आपण सगळ्यांनी केलेला आहे। 20 तारखेपर्यंत कशा प्रकारे आपल्याला लोकांच्या घरोघरी जायचंय, कशा प्रकारे आपल्या केंद्राची कामं असतील, राज्य सरकारची कामं असतील, आपल्या खासदारांनी केलेली कामं असतील, ही आपल्याला घरोघरी घेऊन जायचे। ही जी निवडणूक आहे ही कुठल्या एका व्यक्तीची, एका पक्षाची निवडणूक नाही। ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक। या देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व आपल्याला मतदानातून जे आहे हे निवडायचं आणि हे नेतृत्व ज्या नेतृत्वाने गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या या देशामध्ये जो बदल घडवला, आपल्या देशाला जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवलं। पूर्ण देशभर जे आहे हे रेल्वेची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आस्थेचा विषय असेल प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, जे 500 वर्ष आपल्या सगळ्यांना वाट पाहायला लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे ते अयोध्यामध्ये कधी होणार आणि ते मंदिर करण्याचं काम, उभं करण्याचं काम, पाठपुरावा करण्याचं काम आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये कधी कोणी विचार केला नव्हता स्वातंत्र्यानंतर की प्रत्येक घरामध्ये जे आहे हे शौचालय असलं पाहिजे। आज महिला वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येमध्ये बसलेला आहे। महिलांचा विचार जो आहे जर कोणी केला असेल तो एनडीए सरकारने, नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 मध्ये केलं आणि प्रत्येक घरामध्ये जे आहे शौचालय देण्याचं काम केलं। प्रत्येक घरापर्यंत जे आहे हे गॅस पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं। आपल्या देशाची जी इकॉनॉमी होती ती इकॉनॉमी सगळ्यात खालून 5, पण आज टॉप 5 मध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। या देशामध्ये विविध उपाययोजना आणल्या। आपल्या या दिव्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त लोक जे आहे रेल्वेने प्रवास करतात। आपण गेल्या अनेक वर्ष, किती वर्ष जातात दिव्यामध्ये? कोणी 10 वर्ष, कोणी 15 वर्ष, कोणी 20 वर्ष, बरोबर ना? कोणी 25 वर्ष। दिव्याचं रेल्वे स्टेशन कसं होतं अगोदर? रेल्वे स्टेशन तरी होतं का? दिव्यामध्ये रेल्वे स्टेशन पण नव्हतं। रात्री या दिव्यामधून जेव्हा गाडी पास होत होती तेव्हा लोकांना जी आहे ती भीती वाटायची, अंधार काळो या दिव्या स्टेशनवरती असायचा। पण आज दिवा स्टेशनचा कायापालट कशा प्रकारे झाला? जेव्हा कुठलीही रेल्वेची गाडी इथून जाते तर लोकांना अभिमान वाटतो की हे दिवा जंक्शन जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलं। हे जे आहे आपल्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये केलं। केंद्र सरकारच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला तेव्हा दिव्यामध्ये जे आहे हे मोठं स्टेशन उभं राहिलं। त्याचबरोबर दिव्यामध्ये जे आहे ती 5वी आणि 6वी लाईन, अगोदर काय परिस्थिती होती आपली की लोक 5वी 6वी लाईन आपण फक्त ऐकत होतो की होणार होणार होणार, पण ती काय होत नव्हती। ती 5वी आणि 6वी लाईन जे आहे हे 3 वर्ष अगोदर पूर्ण झाली। आपण त्याचा पाठपुरावा केला, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला आणि ती 5वी आणि 6वी लाईन पूर्ण झाली। हा बदल जो आहे 10 वर्षामध्ये आपल्याला रिझर्वेशन काउंटर असेल
फास्ट लोकल जी आहे ही आपल्या दिव्याला थांबवायची होती, ती फास्ट लोकल देखील दिव्यामध्ये थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या या सरकारने केलं, आपण त्या ठिकाणी केलं. आज दिव्याच्या इथे आरोपी बनतोय, एफओपी झाला. अगोदर दिव्यामध्ये जे आहे ते क्रॉस करत असताना, ट्रॅक क्रॉस करत असताना जे आहे हे रोज जे आहे हे लोकांचे जीव जात होते. पण आज काय परिस्थिती आहे? आज जे आहे गेल्या 1 वर्षामध्ये रिपोर्ट आहे, जेव्हापासून जे आहे मॅन क्रॉसिंग बंद झालं तेव्हापासून एकाचाही जीव जो आहे हा ट्रॅक क्रॉसिंग मुळे या दिव्यामध्ये झालेला नाही. तर अशी कामं जी आहे की आपण या दिव्या शहरामध्ये केलेली आहे. दिव्याचे रस्ते अगोदरचे आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचे होते. दिव्यामध्ये चांगले नाले नव्हते, गटारं नव्हती, सगळं पाणी जे आहे हे रस्त्यावरती येत होतं. पण आज दिव्यामध्ये जे आहे हे मोठ्या गतीने जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते देखील करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा केंद्राकडून आणि राज्याकडून जो आहे हा दिव्यामध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो. सर्व नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहेत, उपस्थित आहेत, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगोदर काही वर्ष अगोदरचा दिवा आणि आत्ताचा दिवा, प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे, जसं अंबरनाथमध्ये प्रत्येक गल्लोगल्ली सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे, तसे दिव्यामध्ये देखील आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केले. आज जो बदल जो घडलाय हा आपल्या सरकारमुळे घडला. इतक्या लवकर जे इतका मोठा निधी कुठल्या शहराला मिळत नसतो, तरी देखील दिवेकरांनी जो विश्वास जो आहे हा महायुतीवरती गेले अनेक वर्ष दाखवलेला आहे, त्याच्यामुळे जो आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या दिव्यासाठी केलं. तर आपल्याला ही सर्व कामं जी आहेत, ही सर्व कामं आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायची आहेत. लोकांना माहिती आहे, लोकांना आता दिवा स्टेशन रेल्वे स्टेशन वरती येतात तेव्हा दिवा स्टेशन तर दिसतो, फास्ट लोकल प्रवास करतात. त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या लोकांना जे आहे हे दिवा स्टेशन वरून जे आहे जास्तीत जास्त गाड्या ज्या आहेत दिवा स्टेशनला थांबल्या पाहिजे, याची देखील मागणी ही दिवेकरांची आहे. ती मागणी देखील लवकरात लवकर जी आहे ती पूर्ण होईल. त्याचबरोबर दिव्यामध्ये राहणाऱ्या लोकांना दिव्यावरून सुरू होणारी जी आहे ही फास्ट लोकल पाहिजे. दिवा सीएसटी, ही दिवा सीएसटी जेव्हा 5वी आणि 6वी लाईन झाली तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे सर्व्हिसेस वाढवण्याचं काम आपण केलं. तुम्हाला मी सांगतो लवकरात लवकर जी आहे ही दिवा सीएसटी लोकल देखील आपल्याला या दिव्यामधून चालू करता येणार आहे. कधी आपण विचार केला नव्हता की एसी लोकल मधून आपण प्रवास करू, आज एसी लोकल मधून प्रवास करतो. कधी आपण विचार केला नव्हता की वंदे भारत सारख्या ट्रेन ज्या त्या आपल्या भारतामध्ये धावतील. आपण जेव्हा बाहेर जायचो तेव्हाच बघायचो लॉंग डिस्टन्सच्या ट्रेन ज्या एसी आहेत. आज वंदे भारत सारख्या ट्रेन ज्या आहेत हे आपल्या या मतदारसंघामध्ये पण धावतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये धावतात. तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे हे प्रत्येक घरोघरी जाऊन या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. आपला अहवाल पोचवायचा आहे, वचननामा पोचवायचा. आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण केंद्र सरकारने केलेल्या, राज्य सरकारने केलेल्या या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोचवायच्या.